शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. शेती माझी प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मान्सून 2026चा दुसरा अंदाज सादर करत आहे. या अंदाजानुसार भारतामध्ये साधारणपणे मान्सून 2026ला एल निनोचा प्रभाव असणारे, आयोडी न्यूट्रल किंवा पॉझिटिव्ह साईड असणारे, त्या पार्श्वभूमीवर भारतात सरासरी 95% पाऊस पडण्याची शक्यता आहे. 5% प्लस मायनस आहे. अगोदर आपण पहिल्या अंदाजात या ठिकाणी 94% पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली होती. जूनमध्ये भारतामध्ये साधारणपणे आपल्या अंदाजानुसार 94% पाऊस पडेल. यामध्ये देखील 5% प्लस मायनस आहे. यापूर्वी आपण या ठिकाणी 92%चा अंदाज दिला होता, परंतु 2%ची वाढ यात होणं अपेक्षित आहे. याचं कारण असं आहे, घाटमाथ्यावर अधिक पावसाची शक्यता आहे. भारतात जुलैमध्ये पडणारा पाऊस हा 97% असणार आहे आणि यामध्ये देखील भारताच्या बहुतांश भागात मान्सून पोहोचेल आणि त्यामुळे भारतातील बऱ्याच राज्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार ढगफुटी सदृश्य पाऊस होण्याची शक्यता राहील. भारतामध्ये जुलैमध्ये वाढणाऱ्या पावसाचं दुसरं एक कारण असं आहे की कोकण किनारपट्टीसहित जी काही संपूर्ण पश्चिम किनारपट्टी आहे, या ठिकाणी पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. भारतामध्ये ऑगस्टमध्ये 94% पावसाची शक्यता असून यामध्येही 5% प्लस मायनस आहे. ऑगस्टमध्ये सरासरी पावसाचं प्रमाण कमी असण्याचं मुख्य कारण हे या ठिकाणी खंड जास्त असण्याची शक्यता आहे. बऱ्याच भागात आणि बऱ्याच राज्यांमध्ये या ठिकाणी पावसात मोठे खंड असतील, त्यामुळे पावसाचं प्रमाण घटण्याची देखील शक्यता आहे. त्याचबरोबर भारतात सप्टेंबर महिन्यामध्ये 95% पावसाची शक्यता आहे. आता एल निनोचा प्रभाव वाढलेला असताना देखील 95% पाऊस कसा, तर याचं कारण आयोडी पॉझिटिव्ह झालेलं असेल. महाराष्ट्रामध्ये आपण एकूण किती पाऊस पडेल या संदर्भातला अंदाज घेतलेला आहे. आपल्या अंदाजानुसार सरासरी महाराष्ट्रामध्ये 97% पाऊस पडण्याची शक्यता यावर्षी आहे. तर यामध्ये देखील 5% प्लस मायनस ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जून महिन्यात 97% पावसाची शक्यता आहे आणि कोकण किनारपट्टीला अतिवृष्टी होण्याची शक्यता गृहीत धरून हा अंदाज 97% ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी देखील 5% प्लस मायनस आहे आणि मुख्यमध्ये जूनमध्ये जास्त पावसाची देखील शक्यता आहे. जुलैमध्ये 99% पावसाची शक्यता आहे आणि हा मुख्य भारतातील आणि खास करून कोकण किनारपट्टीतील पावसाचा महिना आहे. त्यामुळे या ठिकाणी 99%पर्यंत पाऊस मजल मारेल असा अंदाज आहे. त्यामुळे हा अंदाज देखील बदलण्याची शक्यता राहू शकते. ऑगस्ट महिन्यामध्ये मुख्यत्वे करून 95% पावसाचा अंदाज दिला आहे. खंडात्मक परिस्थिती जास्त असल्यामुळे ऑगस्टमध्ये महाराष्ट्रात कमी पावसाची शक्यता आहे. हा अंदाज या ठिकाणी आपण गृहीत धरलेला आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये 97% पाऊस पडेल असा आपला अंदाज. यामध्ये 5% प्लस मायनस आहे आणि सप्टेंबरमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचं प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे परतीच्या पावसाचा एक थोडा प्रभाव शेवटच्या 2 आठवड्यात असणार आहे आणि त्यामुळे सरासरी 97% महाराष्ट्रात पाऊस अपेक्षित आहे. या ठिकाणी कोकणामध्ये सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान आपण गृहीत धरलेलं आहे आणि त्यामुळे अनेक घटक त्याला कारणीभूत आहेत. कारण एल निनोचा प्रभाव जरी असला तरी कोकण किनारपट्टीत पावसाचं प्रमाण हे अधिक असतं. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र सरासरी पर्जन्य सातारा, कोल्हापूर, सांगली यांच्या पश्चिम भागात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे यांच्या पूर्व भागामध्ये म्हणजे सातारा पूर्व, कोल्हापूर पूर्व, सांगली पूर्व भागात मात्र पर्जन्य खूपच कमी असण्याची शक्यता यावर्षी जाणवते. त्यामुळे तशा पद्धतीने शेतकऱ्यांनी नियोजन करणं आवश्यक आहे. पर्जन्य छायेच्या प्रदेशात म्हणजेच सांगली पूर्व, सोलापूर, लातूर, धाराशिव, पुणे पूर्व, नाशिक पूर्व, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी एल निनोचा मोठा प्रभाव राहील. मध्य महाराष्ट्र, पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक हे जिल्हे गृहीत धरलेत. या ठिकाणी आपल्याला सरासरी एवढं पर्जन्य राहील असं वाटतंय, कारण याचा पश्चिमी भाग जो आहे म्हणजे
नाशिक पश्चिम, पुणे पश्चिम आणि अहिल्यानगर पश्चिम या ठिकाणी पावसाचं प्रमाण अधिक असेल. उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी अल निनोचा मोठा प्रभाव आपल्याला जाणवू शकतो अशी प्राथमिक शक्यता आहे. पुढे आपण मराठवाड्यात देखील अल निनोचा यावर्षीचा मोठा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पर्जन्य असण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं नियोजन करणं आणि पाणी जपून वापरा, पिकांचं व्यवस्थित नियोजन करा. पश्चिम विदर्भात देखील सरासरीपेक्षा कमी पर्जन्याची प्राथमिक शक्यता आहे. एकूणच मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र हे लागून असून या ठिकाणी आपल्याला पर्जन्य कमी दिसतंय. पूर्व विदर्भात मात्र गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पूर्व विदर्भाचं पर्जन्य वाढेल. महाराष्ट्रात दुष्काळाची शक्यता मला 40% वाटते, तर सरासरी पर्जन्याची शक्यता 60% दिसते. एकूण जर महाराष्ट्राचं सरासरी पर्जन्य बघितलं तर ते आपण 97% गृहीत धरलंय आणि त्यापर्यंत पाऊस जाणं आपल्याला अपेक्षित आहे. साधारणपणे आपल्या अंदाजानुसार मान्सूनचे आगमन अंदमानात 15 ते 20 मेच्या दरम्यान होईल अशी शक्यता दिसते. केरळमध्ये तसंही पोहोचेपर्यंत मान्सूनला वेळ लागणार आहे. त्यामुळे 31 मे ते 3 जूनच्या दरम्यान केरळात मान्सून येईल अशी आपली प्राथमिक शक्यता आहे. महाराष्ट्रात मान्सून पोहोचेपर्यंत 7 ते 10 जूनचा कालावधी उजाडू शकतो असा आपण प्राथमिक अंदाज ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एखाद दुसऱ्या दिवसाचा मागे पुढे देखील तारखा होऊ शकतात. परतीच्या पावसाचा अंदाज आपण 15 ऑगस्टला देत असतो, परंतु आपण एक प्राथमिक तारखा जर लक्षात घेतल्या तर 7 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान परतीचा प्रवास मान्सून करेल आणि साधारणपणे ऑक्टोबरचे पहिले 2 आठवडे हे परतीच्या पावसाची असण्याची शक्यता आहे. म्हणजे याचाच अर्थ संपूर्णपणे सप्टेंबर महिना हा पावसाळी असणार आहे. घाटमाथ्यावर जास्त पाऊस पडणार असल्यामुळे पाणीसाठे भरण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी 99% तलाव भरतील असा आपला अंदाज आहे. अहिल्यानगर, नाशिकमध्ये 90%, तर इतर महत्त्वाचे पाणी प्रकल्प जे आहेत ते 85 ते 90% भरतील असा देखील आपला अंदाज आहे. त्यामुळे एकूणच महाराष्ट्रातील पाणी परिस्थिती महत्त्वाची आहे. यावर्षी थोडी पाणी टंचाई उर्वरित महाराष्ट्रामध्ये जाणवण्याची शक्यता आहे. कारण उर्वरित महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागात आपण जर बारकाईने विचार केला तर पावसाचं प्रमाण घटणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणचे पाणी प्रकल्प 80 ते 90% भरतील असा अंदाज आहे किंवा ते यापेक्षाही कमी असू शकतात. त्यामुळे महाराष्ट्रात पाणी टंचाई असू शकते. त्यामुळे 2027चे उन्हाळी पिकं टाळणं आवश्यक असणार आहे. त्यामुळे केवळ रब्बीची काही पिकं आणि खरीपांच्या पिकांवरच पाण्याचं नियोजन करावं लागणार आहे. शेतचारा जनावरांसाठी आवश्यक आहे. त्यामुळे पाण्याचं आणि जनावरांच्या चाऱ्याचं नियोजन शेतकऱ्यांनी करणं आवश्यक आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.